हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गेटशर जॉबमध्ये. छोटीशी गोष्ट घेऊन आली. आवडली तर बघा, इम्प्रूव्हमेंट करता आली तर करा. आपण सगळ्यांनीच ना लहानपणी चिमणी आणि कावळ्याची गोष्ट ऐकली बघा. चिवते चिवते दार उघड, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. सगळ्यांनी ऐकलेली आहे. मोस्टली प्रत्येकाच्या घरात आईने त्यांना सांगितलेली आहे. पण त्याच्या पुढची गोष्ट आता आपण ऐकणार आहोत. चिमणीनं कायम तिच्या कामामध्ये बिझीच असते. तिच्या बाळाचं हे चाललंय ते चाललंय. कावळोबा रोज येत असतो, दार टकटक करत असतो, सांगत असतो अगं म्हणजे मला बोलायचंय, मला हे करायचंय वगैरे समथिंग. ती कायम आपली कामामध्ये बिझी असते. पण मग एक दिवस काय होतं, तो कावळ्याच्या लक्षात येतं की आपण रोज तिच्या दाराशी जातोय, पण ती कामात खूप बिझी असते आणि तिच्या विश्वामध्ये ती गुंग झालेली आहे. आणि मला तिची गरज आहे म्हणून मी तिच्यापर्यंत जातोय, पण ती तिच्या विश्वात गुंग आहे. मग कावळा काय करतो, बंद करतो जाणं. आणि चिमणीला रोज ते दारावर टकटकायची इतकी सवय झालेली असते ना, की दुसऱ्या दिवशी कावळा जात नाही. तिला वाटतं काहीतरी चुकलंय ना, तो आला नाही बरं का आज. असं 1 झालं, 2 दिवस, 8 झाले, 15 दिवस झाले. ती अस्वस्थ व्हायला सुरुवात होते की रोज तो येणारा माणूस, रोज तो टकटक वाजवणारा कावळा, रोज मला हाक मारणारा कावळा आज अचानक यायचा बंद झाला. मग तिची अस्वस्थता वाढायला लागली आणि मग ती काय करते, तिच्या घरात त्या पिल्लांना सोडते आणि ती त्याचा शोध घ्यायला निघते. मग ती इकडे तिकडे भटकते आणि मग तिला कावळ्याचं घर जरा सापडतं. मग ती जाऊन तिथनं कावळोबाला हाक मारते, म्हणते तुम्ही रोज माझ्याकडे येत होता, टकटक करत होता, पण मी तुमची माफी मागते कारण मी त्यावेळेला तुम्हाला हे नाही करू शकत. तो म्हणतो अगं ठीक आहे चिवताई, तसा काही प्रश्न नाही, तू तुझ्या विश्वामध्ये गुंग होती आणि मी रोज तुझ्यापाशी येऊन बोलायचा प्रयत्न करत होतो. मला कोणाशी तरी गरज होती और मला बोलायचं होतं म्हणून मी रोज तुझ्याकडे येत होतो. पण म्हणतो मी आता माझा विश्व शोधलेला आहे. मी माझ्या कुटुंबामध्ये आता परत मिक्स झालेलो आहे. मला माझ्या स्वतःसाठीचं काय जे आहे त्या गोष्टी मी स्वतः शोधलेल्या आहे आणि आता मी त्यामध्ये स्वतःला बिझी करून घेतलेलं आहे. त्यामुळे मी आता तुझ्याकडे यायचं बंद केलेलं आहे आणि मी यामध्ये खूप सुखी आहे आता आणि माझं हे सगळं खूप छान चालू आहे वगैरे. आणि असं जेव्हा कावळा म्हणतो तेव्हा मग चिमणीला ना दुःख वाटतं थोडंसं. अरे म्हणजे इतके दिवस तो माझ्याकडे येत होता, मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आणि आता खरंच मला पण असं वाटतं की म्हणजे मी तेव्हा त्याच्याशी बोलायला पाहिजे होतं और समथिंग. मग ती अशी नाराज होऊन परत येते. तर गोष्ट सांगण्याचा हेतू थोडक्यात असा आहे, अशीच लोकं आपल्या अवतीभोवती असतात. मग ते तुमचे मित्र, मैत्रिणी, बहीण, भावंड, आई, वडील समथिंग जो कोणी तुमच्या जवळचं असेल ती पण ना रोज तुमच्या दारावर टकटक करत असतात आणि तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतात, तुमच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असतात. पण तोपर्यंत आपण आपल्या विश्वामध्ये बिझी असतो ना, आपण लक्षच देत नाही त्यांच्याकडे की अरे त्यांच्याशी बोललं पाहिजे और त्यांचं काय एक्सपेक्टेशन आहे और जे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आपलं त्यांच्याबरोबर समथिंग. आणि मग जेव्हा असं होतं की खूप दिवसांनी जेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे मला त्यांच्याशी बोलायचं और मला तिथं जायचं, तोपर्यंत ती लोकं त्यांच्या विश्वामध्ये गुंग झालेली असतात आणि आपल्या हातातली संधी जी असती ती नात्याची, ती बोलायची, ते प्रेमसंबंधाची और जे काही तुमचं मैत्रीचं नातं असेल, जे काही असेल ते किंवा हे करण्याचं किंवा मोकळं होण्याचं एक आपला जो पॉईंट असतो और तो तिथून निघून गेलेला आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला कळतं अरे छान होतं तेव्हा आम्ही असं हे करायचो आणि ते येत होते माझ्याकडे, पण मी तेव्हा तिकडे जायचा प्रयत्न नाही केलेला. असं जर काही असेल तुमच्या लाईफमध्ये तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे. मग लगेच फोन उचला, कॉल करा आणि भेटून या. कदाचित पुन्हा ते त्यांच्या विश्वामध्ये गुंग झाले तर तुम्हाला तिथपर्यंत पोचायला तुमच्या वाटा सगळ्या अवघड होऊन जातील आणि नातं हे त्या पद्धतीनेच मेंटेन करता आलं पाहिजे. जर असं काही असेल तर नक्की तुम्ही याचा विचार करा. आवडली असेल तर नक्की लाईक करा. मी एक्सपेक्ट करते की तुम्हाला नक्की आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.